स्वामींचं दर्शन घ्यायचंय. सर्वांना विनंती आहे त्या जागेवरून हात जोडून आपण सर्व पूजनीय स्वामीजींचं या ठिकाणी दर्शन घ्यायचंय. मी गावकऱ्यांच्या वतीने घेतो. आणि ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि या ठिकाणी आदरणीय स्वामीजींनी थोडस बोलण्यासाठी सांगितलं होतं. ते असं आहे की आपल्या सर्वांनाच परिचित आहे, परंतु या ठिकाणी व्यासपीठावर जे आदरणीय स्वामीजी आहेत त्यांना गावाचा इतिहास किंवा गावाबद्दलची माहिती, तर आपलं हे श्री क्षेत्र कोलारवाडी ब्रह्मीभूत गुरुवर्य शिवगिरी बाबा यांच्या संजीवन समाधीने या ठिकाणी या गावाची ओळख आहे. एकेकाळी हे गाव ही नव्हतं, परंतु आमचे ब्रह्मीभूत गुरुवर्य शिवगिरी बाबांची संजीवनी समाधी या ठिकाणी होती, असं अनेक आमच्या पाठीमागच्या पिढ्यांनी सांगतच हा इतिहास पुढेपर्यंत आलाय. आणि त्यानंतर शिवगिरी बाबाच्या समाधीनंतर बराच कालावधी लोटल्यानंतर गावातीलच ब्रह्मीभूत गुरुवर्य नारायणगिरी बाबा यांनी त्यांची सेवा केली, त्यांचे उत्तराधिकारी म्हणून. आणि आज जो हा काय परिसर, या ठिकाणचा हा मंदिर किंवा सगळ्या गोष्टी आहेत, याचे सर्व निर्मातेच म्हणलं तरी हरकत नाही. नारायणगिरी बाबा यांनी याला एक आकार दिला, संस्थानाला असेल, गावाला असेल. आणि नारायण बाबा यांच्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे शिष्य गुरुवर्य देवगिरी बाबा यांनी आता गेले जवळपास 15 वर्षापूर्वीपर्यंत या संस्थानाचा हा कारभार त्यांनी पाहिला. आणि हे संस्थान खूप पुरातन आहे. शिवगिरी बाबांची समाधी माहिती आहे असा माणूसच कुणी नाही. आदरणीय आमचे आचार्य अमृताश्रम बाबांनी या ठिकाणी त्यांच्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलाय, ते बोलताना सांगतीलच. परंतु या शिवगिरी बाबा संस्थांचे महंत म्हणून आता आम्हाला गेल्या 15 वर्षापासून एक उणीव जाणवत होती की आम्हाला आपल्या या ठिकाणी आता विराजमान झालेले हरिभक्त परायण माणिक महाराज सेलू या ठिकाणी ते कीर्तनकार म्हणून, आणि त्यांचे तिथं आश्रम आहे. परंतु मग त्यांचा परिचय झाल्यानंतर या देवस्थानाला महंत म्हणून त्यांची गावकऱ्यांनी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी निवड केली. त्यालाही सर्व आपला आनंद आखाडा असेल किंवा आजूबाजूच्या परिसरातील सर्व संत महंत असतील यांच्याशी विचार विनिमय करून त्यांनीही या कार्यक्रमाला सर्वांनी संमती दिली. आणि आज या सगळ्यांच्याच आशीर्वादाने, सहकार्याने हा नयनरम्य आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये एक वेगळी वळण देणारा म्हणू किंवा गावाच्या इतिहासातील एक सुवर्ण दगड, सुवर्ण क्षण म्हणू, असा हा ते दिव्यमान सोहळा आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. मी परत एकदा तांबे घ्या, पाणी घ्या, तांब्यात पाणी. गोविंदाय पुराणुक्त शुभफल प्राप्त्यर्थम संन्यासी दीक्षा ग्रहणात पूर्व अर्घ्यपुंड सहित पिंडदानांच पूजन महम करिष्येत तत्रादो देवता. टाका 3-4 टाका. समर्पयामि. पुन्हा 3दा आचमन. आत्मनः स्मृतिश्रुति पुराणुक्त शुभफल प्राप्त्यर्थम संन्यासी दीक्षा ग्रहणात अर्घ्यपिंड सहित पिंडदानान् पूजन महम करिष्येत तत्रादो देवता. हस्तप्रक्षासं दत्वा मुखप्रक्षासं दत्वा हरि नमः अग्निष्ठाने नमः मानवजातमनुतान्तिराजपालिनो सजातो तस्माज्जातः नमस्कारं करोमि यत्फुल्वा पुष्पं समर्पयामि पूजिफलदाम्ना पान्तं समर्पयामि शर्कराखण्डनैवेद्यं समर्पयामि
मधुद्वाता मधुमानवात बनवतोच ना तर्पयामी त्याच्या पूर्ण अंतरात हात ठेवायचा माया म्हणायची ठेवल्या ती काळी सरळ करा त्याच्या समोर रुद्रायण महारुद्रम तर्पयामी आता महा त्याच्या पुढं छाया नमस्ताने दत्तनमामी जलादिनाथाय नमः दशमस्थाने आता वडिलांचं नाव घ्या आणि पिंड ठेवा सनकाम ब्रह्मा विष्णू रुद्र देवता आणि पिंड बाजूला पुरालंजन विद्यम मधु स्नानं समयताय नमः पुष्पं समयामि भोगे फलताम्ना पान्ति समयामि स्नानान्तरं स्नानं समपिण्डस्थाने गन्धं सदा पिण्डस्थाने पुष्पं नमः पिण्डस्थाने अक्षतमन्त्रणाचनं समर्पयामि देवता देवन्माः गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि विष्णु जंबुदेवेदंडका निदेशे गोदावरी ह्या जालिवांची गोतामाश्री ओदको असं करायचं पाणी शिंपडायचं ओदको दका श्वासा चला बाकी पुढं पाणी पाणी घ्यायचं विदाना सावधाना भवन्ता भवन्तु विदाया शुभपुण्यतिदोषत्रादोषाभिमानितं स्वदा नमः म्हणायचं ब्रह्मणे नमः काकबलिते नमः काकबलिदान शांते सर्वज्ञ शांते शांतिरेव शांते सामा शांतिरे छंद पात्रात गोविंदाय नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः तिघांनी डोळ्याला पाणी लावून घ्या बोड बुडून नेत्राभ्याम गोपस्पर्शः लंबोदर नमस्तुभ्यं सततं मोदक प्रियाः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी विनायकं गुरुं महाणुं ब्रह्म विष्णु महेश्वराभ्यं नमः उमाम 14 वेळेस नमस्कार करायचा लक्ष्मीनारायणाभ्यं नमः उमामहेश्वराभ्यं नमः वाणी हृदयगर्भाभ्यं नमः शचीपुरंदराभ्यं नमः मातृपितृचरणकमलाभ्यं नमः इष्टदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः गुरुभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो मूर्तये सहस्रपादाक्षि शिरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी योगधारिणे नमः त्याच्या हाताला हात लावा तुम्ही आईच्या जगत अद्यत्यादी शुभ पुण्य तिथो काश्यप सौभाग्यवती सिंधुदेवी सहितस्य महाराजांचं नाव ससुतस्य सजातकस्य आई वडिलांनी म्हणायचे स्मृती पुराणत्व शुभफल प्राप्तीद्वारा मम म्हणायचं मानिक सुतस्य
संन्यास ग्रहण कर्मांगत्वेन सद्गुरु परमगुरु परमेश्वर गुरु देवगिरी बाबा नारायण बाबा शिवगिरी बाबा महाराजानां सेवा अनुज्ञया संपादनार्थम पीठस्य मठाधिपति अधिकार कर्मांग संन्यास ग्रहण कर्मांगत्वेन सद्गुरु विष्णु महाराज गिरी सद्गुरु प्रीत्यर्थम संकल्पेन मम पुन्हा त्यांचं नाव सुतस्य धर्म कार्याभिवृद्ध्यर्थम संन्यास ग्रहण कर्मार्थम विष्णुदेवानंद गिरी विष्णुदेवानंद भारती सद्गुरुवे तुभ्यं संप्रददे थोडं पुढं सरकायचं दोघं आहे तदंगेत्वेन कर्म निर्विघ्नता सिद्ध्यर्थम गणपती स्वर्ण मूर्ण पूजनम सद्गुरु पूजनम च करिष्ये लंबोदर नमस्तुभ्यं सततं मोदक प्रियः विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय आई तुम्ही हळदी कुंकू हा भक्तार्कनाशन पराय गणेश्वराय सर्वेश्वराय सुभदाय सुरेश्वराय श्रीमन् महागणाधिपती महासौभाग्य प्रेमद्रव्यं समर्पयामि पुष्पं समर्पयामि धूपं ग्रहपयामि दीपं दर्शयामि फलपुगे फलतांबूलं समर्पयामि तिघांनी हातामध्ये अक्षत फुल घ्या आणि गणपती उत्पलवा ओम सोमानक स्वर्णं कर्ण हे ब्रह्मणस्पते लक्ष्मंतंज औषधः सिद्धिबुद्धी सहित महामंगलमूर्तिं संगम सुप्रवान कर्म निर्विघ्नता सिद्ध्यर्थम मंत्र पुष्पांजलि समर्पयामि रक्ष रक्षगणाध्यक्ष रक्षत्रैलोक्य रक्षक कृपा सिंधु सन्मात्र फलदोस्तु सदां मे इमं मे वरुण सुहृदेह मध्याचमृ पूर्वस्वावरुणाय नमः पूर्णाद्धर्वी परापत सुपूर्णा पुनरापत वस्तेव विक्रेणावाहरिकमूर्तिकुं शककृतो कलशावर 2 पळ्या पाणी एकदा पंचामृत एकदा पाणी पूर्वस्वावरुणाय नमः पदयोः पाद्यं समर्पयामि पूर्वस्वावरुणाय नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि स्नानं समर्पयामि पंचामृतं समर्पयामि सह शुद्धोदक स्नानं समर्पयामि चतुर्दिक्षु परि 4 ठिकाणी गंध लावा ऋग्वेदाय नमः यजुर्वेदाय नमः सामवेदाय नमः अथर्ववेदाय नमः अपंपते वरुणाय नमः आपण हळदी कुंकू वाहा सौभाग्य प्रेमद्रव्यं समर्पयामि वरुणपत्नी वारुण्याय नमः सौभाग्य प्रेमद्रव्यं समर्पयामि बिल्वदलं परिकल्पयामि पुष्पं समर्पयामि धूपं ग्रहपयामि दीपं दर्शयामि याला फक्त हात लावा फलपुगे फलतांबूलं समर्पयामि हस्त्याक्षतां गृहीत्वा शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवत्वर्जमा शं इंद्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः अक्षत मंत्र पुष्पांजली समर्पयामि नमस्कारोमी कल्पना हात ठेवायचा म्हणायचं गंगेचं यमुनेचं गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु आयान्तो दीक्षा ग्रहणार्थं दुर्दक्षयकारकः गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु ओम त्रीणि पदा विष्णुरे चक्रमे विष्णुर्गोपाः तुम्ही लावायचं महाराजांच्या कपाळी वडिलांनी कलश कपाळी लावा महाराजांच्या ओम त्रीणि पदा विष्णुर्विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्याः खर्चंच्या अतो धर्माधार्यं स्वतःच्या तेनाय प्रमाणिनं पुण्यं पुण्याहं दीर्घमायुस्तु तेनाय प्रमाणिनं दीर्घमायुरस्तु दीर्घन्नागन्मत्योगिनी स्त्रीणि विष्णुपदानि तेनाय प्रमाणिनं पुण्यं दीर्घमायुरस्तु दीर्घायुस्तौ खरि खनिताचतै चत्वाखनाम्यहं तेनाय प्रमाणिनं पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु अस्तु दीर्घमायुः महाराजांनी हात सोडायचे आणि म्हणायचे व्रत जप नियम तपाः स्वाध्याय कर्तु दया दमदान विशिष्टानां सर्वेषां सद्गुरुवेः समाध्यतां समाहितं स्मः म्हणायचं प्रसिद्धंतो भवन्तः आणि तुम्ही दोघांनी म्हणायचे भो ब्राह्मणाः मह्यं करिष्यमान मम मानिकसुतस्य सद्गुरुप्रीत्यर्थं दीक्षांग दत्तकविधानांग कर्मणः स्वपंचवाक्य पुण्यवाचनाख्याय कर्मणः म्हणायचे पुण्याहं कल्याणं रिद्धिं स्वस्तिं श्रीः भवन्तु ओम अस्तु पुण्याहं कल्याणं रिद्धिं स्वस्ति श्रीः पुण्याहं कल्याणं रिद्धिं स्वस्ति श्रीः पुण्याहं कल्याणं रिद्धिं स्वस्ति श्रीः पळीभर पाणी सोडून द्यायचं मह्यं सह कुटुंबिनी महाजनां रिद्धी समृद्धेः गणपतीवर कलशावर अक्षत व्हायची स्वामीन देव जगन्नाथं यावत् बजाव सम्यं तावत् त्वं प्रतिभावेन देवेस्मिन् सन्निधो भव नमः गंधादि संपूज्यो आई वडिलांनी तिघांनी
स्वामीजींच्या अभिमुख उभा राहायचे, हात जोडायचे. प्रीत्यर्थम मम माणिक नामने पुत्रमिदं सद्गुरुवे तुभ्यम संप्रतदे. 5 वेळेस पाणी ओतायचे. आपण देव सत्वा सवितो प्रसवेश्वरोर्बाहुभ्याम उष्णो हस्ताभ्याम आपो हिष्कामयो भुवस्थान ऊर्जे दधात महिरणाय चक्षसे चोवार्श्वतमो रसत सभाजे ते हनः देव मातरः तस्मा अरंगमामोच शिक्षयाय जिन्वथ आपो जनयथा चनाः. प्रतिगृह्यता. वडिलांनी म्हणायचे प्रतिगृह्यताम. आपण म्हणायचं प्रतिगृह्णामी. नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराक्षरंच व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविंद योगींद्र मथास शिष्यं श्री शंकराचार्य मथास पद्मपादा मलकंच शिष्यं तंत्रोटकं वार्तिकार मन्यान अस्मद्गुरुं संततमानतोस्मि सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां. महाराजांचे पाद डोकं ठेवून आपण नमस्कार करा. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान. एकदा आई वडील मागं सरका आणि ओमता संकल्प केलाय. प्रतिगृह्यामी. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा जो सद्भाग्याचा योग आहे त्या योगानुसार या ठिकाणी माणिक महाराजांना त्यांच्या आईवडिलांनी गुरूंकडे अर्पण केलेलं आहे. आणि आता गुरु ज्याप्रमाणे त्यांना दीक्षा देतील त्याप्रमाणे त्या दीक्षेतून ते आचरण करून त्या संन्यस्त व्रताचं आचरण करणार आहे. सर्वांच्या साक्षीनं ब्राह्मणांच्या साक्षीनं या ठिकाणी अर्पण त्यांना केलेलं आहे. नानानाम गोत्रेभ्यः ब्राह्मणेभ्यः प्रायश्चित्तांग पापापः महाविष्णु प्रीत्यर्थम प्रत्याम्नाय कृच्छ्र दक्षिणा दानेन प्रत्याम्नाय प्रायश्चित्य द्रव्यम संप्रददे. देवसत्वा सवितो प्रसवेश्वरोर्बाहुभ्याम. यानंतर इकडून येणार इकडून उतोत इखले नमः बाहुभ्याम उतते नमः जाते रुद्रशिवा तनूर घोरा पापकाशिनी. भस्मस्नानांते शुद्धोदकम. दुसऱ्या कलशाने चांगलं पाणी घालायचंय. प्रत्येक उपचारांच्या अंती गोमे स्नानम मानस्तोके तनये मान आयुख्य मानो गो. कलशामध्ये टाका. गोमये वसुदे लक्ष्मी पवित्रा सर्वमंगला स्नानार्थं संविदा देवी पापं मे हर गोमय. आम्ही सांगू येतात त्यामुळं थोडं 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 फक्त हात लावा आणि लगेच बाजूला स्वतः होऊ. चला. त्यानंतर पंचगव्य स्नानम. ज्ञानेश्वर सिंह विनंती आहे की आपण हे स्नान महाराजांना स्नान घालण्यासाठी चौथा कलश पंचगव्य. हा पंचगव्य स्नानम पंचमेन गोरज स्नानम. पंचमेन गोरज म्हणजे गाईच्या खुराकांची माती. थोडं गर्दी करू नका. ज्यांचं झालंय ते लगेच स्वतःहून बाजूला जा. कलश मध्ये थोडं टाका पुन्हा अंगावर टाका. अंगावर टाका. 7व्या कलशामध्ये फळाचा रस येईल. फलस्नान मजाह फलनिर्जा अफला अपुप्पा जास्त पुक्मिने बृहस्पति प्रकोष्ठा स्नान सर्वौषधी स्नानम. कलश आहे 8वा सर्वौषधी स्नान. सप्तच औषधी स्नानम
कलश 9वा कुशोदकम प्रेण सतेन च नवमीन कुशोदकम दशमीन हिरण्यम कलशामध्ये टाकायचं जतकं जपराधानं जतोर्तं जास्य दक्षिणः तदग्निर्वैश्वकर्मणः स्वदेवे खुनो ददत एकादशीनं तीर्थोदकं सगळ्या तीर्थांचं पाणी 11व्या कलशामध्ये घडली हिरण्य सोनमोती पोळ आणि पैसा आणि शेवटी भारतवर्षातल्या सगळ्या तीर्थांचं स्नान पेटी टाकायचं योजने वधन्वानि तन्मसे धनाजी पाटे घेऊन जा आता बाजूला पाटे आणि मडके नवनाथ मडके बाजूला काढा पाणी पाणी यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितपक्कतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुस्वरां सुरगणां देवाय तस्मै नमः हरडी हिरण्य सोनमोती पोळ आणि पैसा आणि शेवटी भारतवर्षातल्या सगळ्या तीर्थांचं स्नान पेटी टाकायचं योजने वधन्वानि तन्मसे सर ऐका ना सर इथं फक्त 5 साधू तिथं जातील बाकीचे सगळे इथंच राहतील हे झाला का कार्यक्रम ते काढल्या का सगळे इथं येतील आहे की नाही सर गणेश त्यांना सोय करा जाण्याची कुठून या ठिकाणी पंचगुरु दीक्षा जी आहे ती 5 गुरु महाराज आणि माणिकानंद बाबा हे या ठिकाणी वरती त्यांना दीक्षा देतील परत ते इथंच येणार आहेत सर्वांनी आता पलीकडे तोंड करून बसायचं आहे त्याच जागेवर शांत हरि ओम नमस्तुनंताय वासनाद वासुदेवस्य पृथिव्यां पंचनद्याः सरस्वतीमपि सरस्वती तु पंचधातु देशे भवन्तरित ॐ देव सत्वा सवितुः प्रसवे श्रीलोकाभ्यां पूर्णोस्ताभ्यां सरस्वती
सरस्वत्ये माजो जन्तु जन्त्रिये ददामि बृहस्पतिष्वा सम्राज्ञाभिषिञ्चाम्यसौ देव सर्वादविदुः प्रसवीद्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्यां सरस्वत्ये माजो जन्तु जन्त्रीनाग्नेः साम्राज्येनाभिषिञ्चामि देव सर्वादविदुः प्रसवीद्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्यां अश्विनोर्भेखजेन तेज ब्रह्ममृतसायाभिषिञ्चामि सरस्वत्ये भेखजेन बीजाया नाध्यायाभिषिञ्चामि सरस्वत्ये कमलाय श्रियै यशसे विषिञ्चामि विश्वानिदेव समेतदुरितानिपरासुरा सन्धग्रन्थन्नमासुरा धाम छदनिरिन्द्रो ब्रह्मादेवो बृहस्पतिः सचेतसो विश्वे देवा जन्यं प्रावन्तु नाजुवे पञ्चविष्टदाशुकोण्रे वेवायुर्णोधीराः रक्षातो गमनमना अन्नपदे सज्जनो जनमेव जजुमिना प्रहलादानन्वादि घपूर्जन्नो हे हिन्द्रवदे शातोगवादे आलाजं भवदिन ब्राह्मणो विगञ्जते ब्रह्म वै बलायो ब्रह्मणैव नमः विगञ्जते अभिषेकोस्तु ओम राजाय राजाय प्रदयसाय नमो वयं वैश्वराय कुर्महे समे कामान काम कामाय वयं कामेश्वरो ईश्वरो ददातु नाना सुगंध पुष्पाणि धाबालो भवानि च पुष्पाञ्जलि मया दत्तगान परमेश्वर ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव एक मोठी शाल घ्या. या ठिकाणी पंचायती श्री आनंद अखाड्याचा मान म्हणून हा कार्यक्रम श्री पंचायती आनंद अखाड्याचे प्रमुख व सचिव श्री महेंद्र स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराज यांच्या द्वारा या ठिकाणी महेश्वरानंद गिरीजी महाराज यांना चादर विधीचा हा भव्य दिव्य हा मान या ठिकाणी प्राप्त होत आहे. सर्वांना विनंती की आपण टाळ्याच्या गजरामध्ये महाराजांचं स्वागत करायचं आहे. नमः पार्वती पदे हर हर महादेव. या ठिकाणी जगद्गुरु द्वाराचार्य श्री अमृत आश्रमजी महाराज यांच्याकडनं चादर विधीचा कार्यक्रम होत आहे. महामंडलेश्वर स्वामी श्री कृष्ण चैतन्य गुरुजी महाराज निलकंठेश्वरकर यांच्या हस्ते या ठिकाणी चादर विधीचा कार्यक्रम होत आहे. ग्रामस्थांच्या वतीने कोल्हारवाडीकरांच्या वतीने या ठिकाणी महाराजांचाही सन्मान या ठिकाणी आपणही महाराजांना चादर विधी देऊ या ठिकाणी महाराजांचा सन्मान करायचा आहे. या सन्मान करायचा आहे. सांगितलं अभेदानंद गिरीजी महाराज हरिहरा सन्मान होतोय. विनंती आपण महाराजांचा सन्मान करायचा आहे आणि खाली हाताने कोणीही महाराजांचा सन्मान करायचा नाही, लक्षात असू द्या. आज हे आपल्या गावचे कोण आहेत? गुरु आहेत. म्हणून महाराजांचा सन्मान आपण सर्वांनी तनाने मनाने धनाने बरं का सर. महाराजांना शाल व हार देऊन महाराजांचा सन्मान करण्यात येत आहे. उतरेश्वर महाराजांना मी विनंती करतो का खाली हाताने हार घालायचा नाही, दक्षिणा देऊन हार घालायचा. कार्यक्रमामध्ये आमच्या परंपरेनुसार आपल्या श्री पंचायती तपोनिधी आनंद आखाड्याचे सचिव परमपूजनीय गुरुवर्य श्री श्री 1008 महंत गणेशानंद सरस्वतीजी महाराज त्र्यंबकेश्वर. तर परमपूज्य स्वामीजींना मी अशी विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षपदाचा स्वीकार करावा. अभिवादन आहे, पाठिंबा आहे. नारायणं पद्मभौम वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महांतं गोविंद योगेंद्र मतास्य आपलं हे कोल्हारवाडी गाव आणि प्राचीन काळापासून असणारी ही आपली शिवगिरी बाबांची समाधी आणि त्याच
अस्मदाचार्यपर्यंत वंदितां गुरुं परंपरा. या ठिकाणी श्री क्षेत्र कोल्हारवाडी या आपल्या गावामध्ये आणि स्वामी महेशानंदजी महाराज यांचा या ठिकाणी अट्टाभिषेक या स्थानावरती अभिषिक्त झालेले आहेत. त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलाची एक देखील या आज केवळ जन्म आहे. त्यांच्या जन्मामध्ये जीवन प्राप्त व्हावं, नवे विठ्ठलाचं दर्शन प्राप्त व्हावं, इथपर्यंत करावी लागणारी जी वाटचाल त्याला म्हटलं जाईल जीवन. नवे जन्माच्या स्वामी महेश्वरानंद गिरीजींना जर आता आनंद ते संगीत प्राप्त करायचं असेल तर त्यांना दिलेली जी साधना रूपी विना आहे, ती साधना रूपी विना झंकृत करावी लागेल. तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये तो महेश्वराचा आनंद प्राप्त होईल. वेळ कमी आहे. हरिओम तत्स, हरिओम तत्स. नमः. भगवान त्र्यंबकेश्वराच्या चरण सानिध्यात ब्रह्मलीन श्रद्धेय सागरानंदजींची कृपांकी तपोनिधी आनंद आखाड्याचे सचिव श्री महंत गणेशानंद सरस्वती, माझ्यापेक्षा ज्येष्ठ सिनियर मोस्ट आदरणीय वंदनीय आचार्य मंडलेश्वर कृष्ण चैतन्य गुरुजी स्वामी महाराज आणि या उपक्रमाला विशेष सहकार्य ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते मणेश्वर संस्थांचे महंत श्रद्धेय श्री विष्णुदेवानंद भारतीजी महाराज, संचलन करणारे आमचे आदरणीय गोपालानंदजी, आदित्यानंदजी, अवधेशानंदजी, ओंकारानंद गिरीजी महाराज आणि कोल्हारवाडीचे समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतील लोक. तुम्हा सगळ्यांचं परम भाग्य की आपल्या बीड जिल्ह्याला यती संन्यासाच्या परंपरेचा मठाचा समन्वय कोल्हारवाडी असेल, मुंगूसवाडा असेल, ईश्वर भारतीचं बेलेश्वर असेल, त्याचबरोबर गंगा भारतींचं स्थान अश्वत्थलिंग असेल, तिप्पटवाडीचे रामचंद्रांची भारतींची समाधी असेल, मनेश्वर संस्थान असेल, हे सगळे मठ आहे. आणि त्या मठाला कुणीतरी प्रेरक, निर्माता, प्रसवणारा, अध्यक्ष किंबहुना कार्य करणारा सत्पुरुष होऊन गेलेला असतो. इसवी सन 1700च्या कालखंडात विदर्भातून आलेल्या आनंद आखाड्यातल्या एका तपस्वी महापुरुषानं या पवित्र मातीत समाधी घेतली. त्यांचं नाव शिवगिरी महाराज. पुढे नारायणगिरी महाराजांनी कार्य इथे सांभाळलं आणि देवगिरीच्या नंतर काशाय वस्त्र धारण करून अध्ययन अध्यापन करणारा, वारकरी परंपरेला धरणारा आणि संन्याशी समन्वय सांभाळणारा असा कोणीतरी ग्रामीण भागाला एखादा मनुष्य लागत असतो. केवळ बृहत प्रस्थानत्रयाचा उपासक चढी करणारा मनुष्य जनसामान्याशी त्याचं नातं जुळेलच असं नाही. त्यामुळे हसत खेळत अत्यंत विनम्रतेनं ग्रामीण भागातल्या लोकांना पूर्वाळत मठ मंदिरांचा विकास करावा लागतो. तो करण्यासाठी आमचे श्रद्धेय स्वामी सागरानंदजींचं प्रत्येकाला जवळ घेत असायचे. चारी आश्रमातल्या सदस्यांना त्यांनी प्रेम द्यायचं. तसं मठाधिपतींचं काम आहे. मी क्षमा मागून बोलतो, एखाद्या वेळेला प्रपंचातला पती होणं सोपं आहे, पण मठाधिपती होणं अत्यंत अवघड आहे. हे दोन्ही पदवी जवळ अत्यंत त्रासदायक प्रकरण आहे. लोकांचे कलह, भांडण, तंटे जे फोटो सेल्फी काढतात तेच भविष्यात आपल्याबद्दल आर्टिकल लिहितात असाही माझा गेल्या 60-65 वर्षातला प्रदीर्घ अनुभव आहे. या कोल्हारवाडीत मी 35-40 वर्षापासून कीर्तन केली आहे. हे चिमुकलं टेकडं कुसुमाग्रजांच्या कवितेसारखं गाव आहे, परंतु लोक प्रेमळ आहेत. दूध विकणारे, दही विकणारे, कबाड कष्ट करणारे, शेतकरी कृषीवर, वारकरी भजन करणारे लोक आहेत. महेश्वरानंद गिरींना मी अधिकार परतवी अत्यंत प्रेमाने सांगतो. या लोकांना सेख्यान करत, प्रेमाने कुरवाळत, आलिंगन देत देत आपल्या मठ मंदिराचा विकास विस्तार होऊन तपोनिधी आनंद आखाड्याची शान मान धन वाढावी अशी भावना व्यक्त करतो. विष्णुदेवानंदजीला मी खूप धन्यवाद देतो. असं कार्य करायला कोणी सक्रिय सहभाग घेत नाही. आपल्याकडे कितीतरी दशनामी मठ असे पडले की जिथे दिवा लावायला, पाणी घालायला माणसं शिल्लक नाही. इकडे सगळेच मठाधिपती होतात, पण विधिवत संन्यास्त सोहळा, पंचगुरु परंपरा, मुंडन करणं, प्रेषमंत्र देणं, अग्नी समारोप, सावित्री प्रवेश हे सगळ्यांचे होत नाही. काही ठराविकच महापुरुषांची माझ्या डोळ्याने खत झाले. त्यापैकी कोल्हारवाडीतला इतिहास येणाऱ्या काळात सगळ्यांनी लिहावा. ग्रामस्थ तरुणांना, वृद्ध लोकांना माझी प्रार्थना आहे, जवळच असल्यामुळं सुखदुःखाला मी विष्णुदेवानंदजी दोघं बरोबर आहे. कधी पण आम्हाला सांगा, परंतु संस्थानाची डेव्हलपमेंट करा, महाराजांना जवळ घ्या. नवीन गावातला मनुष्य असतो, नांदाला आलेल्या लेकीला जसं प्रपंचात सासरवाडी लोकांचा 2 वर्ष अंदाज लागत नाही, तसा नवीन आलेल्या बुद्धिवृत्ती स्त्रीला नांदत असताना अंदाज लागत नाही. तरी आपली असं गृहीत धरून कुंकाचं बोट लावून तिला ओवाळावं, जवळ घ्यावं, ओटी भरावी, हा जसा प्रपंचातला नियम आहे तसं तुम्ही सगळेजण करा. कोल्हारवाडीतले सगळे मला ओळखतात, आपल्या विष्णुदेवानंदजीला ओळखतात. स्वामीजी आमच्या सगळ्या सिनियर मोस्ट ज्येष्ठ आहेत, त्यामुळे त्यांच्या समोर अधिक पल्हाळ वाढवणं बरं नाही. वक्त्याला वक्तृत्व करताना समयाचं भान असावं म्हणून वंदे महापुरुष ते चरणारविंदम. धन्यवाद. नारायण. श्री श्री झाली आणि त्या सर्व मठाचा, त्या सर्व
त्या परंपरेचं वहन त्यांनी करावं आणि त्यांचं ते वहन व्यवस्थित व्हावं असा मी आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द मी या ठिकाणी संपवतो. ओम शांती शांती शांती. या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे. या ठिकाणी भव्य दिव्य असा हा सोहळा ना भूतो ना भविष्यती. खऱ्या अर्थाने आज हा मोठा आनंद बाकीच्या लोकांनाही दुर्लभ आहे आणि तोच आनंद आपण सर्वच या ठिकाणी घेत आहोत. महाराजांचे आई वडील पण या ठिकाणी आले आहे आणि महाराजांचा संन्यास विधी परमपूजनीय आदरणीय पंचायती श्री आनंद आखाड्याचे सचिव व श्री 1008 पंत स्वामी गणेशानंद उच्चारी नरक त्यासी तुकोबरायांचा एक अभंग आहे, थोडासा सांगून जातो. कागाची विष्टे जन्म पिंपळासी पांडव कुळासी पाहता दोष गणिका अजामेल गुज्जा तो विदूर पाहता विचारावरची शिखा म्हणजे शेंडी कापतो ते प्रमुख गुरु असतात. अर्थात त्या समाधीच्या प्रतिनिधी रूपानेच ते सर्व करत असतात. तर आपण जर असं म्हटलो आळंदीला, आता मी आळंदीला राहतो, पुष्कळ लोक आळंदीला येतात, म्हणजे माऊलीच्या समाधीवर माळ ठेवा, माळ घाला, माऊली आमचे गुरु आहे. म्हणजे गुरु महाराजांची सेवा करायची नाही, त्यांनी काही सांगितलेलं ऐकायचं नाही. म्हणजे मी त्याला विरोध करतोय असा माझा भाव नाही, पण एक व्यक्ती जी आपल्याला आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करेल ती गुरु रूपाने असते. आणि म्हणून आखाड्याच्या परंपरेने कोणी वस्त्र दिल्या जातं, भगव वस्त्र, कौपीन दिल्या जाते, पुन्हा गळ्यामध्ये कंठी म्हणजे जानव्यामध्ये एक रुद्राक्ष दिला जातो, पुन्हा नंतर शिखा कापली जाते, भस्म दिला जातो. ही सर्व जी प्राथमिक दीक्षा आहे प्रारंभ रूपाची ती ह्या ठिकाणी होते. आखाड्याच्या परंपरेने 3 ठिकाणी जिथं कुंभ भरतो, श्री क्षेत्र हरिद्वार, श्री क्षेत्र प्रयागराज आणि श्री क्षेत्र उज्जैन, ह्या ठिकाणी प्रत्येक आखाड्याचे प्रमुख एक आचार्य महामंडलेश्वर असतात आणि त्यांच्या हाताने सर्वांचा संन्यास विधी होतो. पण त्यावेळेस सुद्धा पुन्हा एका जणाकडे आपली शिखा म्हणजे शेंडी द्यावी लागते, त्याला आखाड्यामध्ये चोटी गुरु म्हणतात. तर अशा पद्धतीने हा ध्येयं सदा परिभवगण विष्णुदोम कीर्ता सुदम शिवम शरण्यम प्रत्यात्यहं प्रणतपाल भवाब्दी गौतम वंदे महापुरुषते चरणारे. आज या ठिकाणी आपल्या मठामध्ये सुंदरसा कार्यक्रम पार पडलेला आहे. फक्त बाकी भोजन शिल्लक राहिले. लक्ष्मी द्यावंच लागते. आज आपण या ठिकाणी आपल्या या गादीच्या परंपरेमध्ये महेश्वरानंद गिरीजी गुरु देवगिरीजी यांची या ठिकाणी आपण नियुक्ती केलेली आहे. विद्वान आहेत, सुंदर आहेत. त्यांची कोणा जास्त उंदीर चावलेला, नाग येडा झालेला, अशा बरेचसे ज्याचे का प्रकार आहे, गंडमाळ आहेत, ते सगळं समावतात. त्याची साधना आहे जीवनामध्ये. सेवेनं भगवान परमात्मा जो असा हातात फडफडी घेऊन नाचतो, जगाचा आपण सेवा करावी कराल अशी अपेक्षा करतो. सर्व समाजाने यांच्याशी सेवा करावी. हे आमचे साधू आहेत, हे आमचे गुरुजी आहेत. गुरु म्हणे यांच्याकडे ज्याचा ब्रह्मरूपाने पाहावं, शिवरूपाने पाहावं, विष्णू रूपाने पाहावं. हे ब्रह्म आहेत जे असं आपल्याला ज्ञान देणारे आहेत, त्या ज्ञानाचा विकास करणारे विष्णू आहेत आणि अज्ञानाचा नाश करणारे शिव आहेत. अशा प्रकारे गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णू या दृष्टीने पाहून यांची सेवा करावी व जसं आपले सर्व जीवन आहे पूर्णपणे आनंदमय बनवावं अशी सर्वांना माझी असं एक कळकळची विनंती आहे. हा जोडे विनंती आहे. सर्व या ठिकाणी साधू संत आले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढली व आमच्या सर्व गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्याबद्दल आभार प्रदर्शन करतो. या ठिकाणी एक आभार प्रदर्शन नवे अख्ख्या महाराष्ट्राचं वैभव, आपल्या संप्रदायाचं, संन्यास संप्रदायाचं, गंगी संप्रदायाचं सर्वांचंच वैभव असलेले आमचे स्वामी अमृताश्रमजी महाराज, आपल्या जवळचेच आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे
मनेश्वर संस्थानचे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू स्वामी विष्णुदेवानंद भारतीजी महाराज उपस्थित सर्व इथे महात्मा येतो की स्वतःहून महाराज इथे आले आणि माणिक महाराजांचं तुमचं प्रेम झालं आणि संबंध वाढले. या संबंधातून त्यांनाही शिवगिरी महाराज समाधीपाशी गेल्यावर अंतर्भाव झाला. त्यांना एक आदेश झाला की तुम्ही संन्यास घ्या किंवा तुम्ही या संप्रदायात या पंथात या. आणि त्या उपदेशाने ते इथे रमले. तुम्हीही त्यांना मान्य केलं, त्यांनीही संन्यास दीक्षा घेण्याचं मान्य केलं. विशेष करून त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद द्यावा लागतील तर ते स्वतः इथे उपस्थित. वेगळं काही सांगायचं नाही, परंतु एक संन्यासी महात्मा करणं, एक संन्यासी एकंदर भिक्षा 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 मागायची आई वडिलांकडे. एक मिनिट, जोडी बांधू राहिली. एक मिनिट. बालकानंद पुरीजी महाराज यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. नमस्कार करा. झाली का जोडी? आणि रडायचं नसतं, आनंदाने तुम्ही या धर्म कार्य करता. आपला पुत्र या ठिकाणी दिलेला आहे. जोडीला हात लावा. आई साहेब जोडीला हात लावा. हा दिली नाही दक्षिणा. इकडे वरती या. महिला मंडळी इथून जागा करा थोडी त्यांना येण्यासाठी, तिकडे पाठीमागे जाण्यासाठी. बाकीचे बसून घ्या खाली. इकडे इथून जागा करा बाबांना, असं पाठीमागे जायला. असं थोडं थोडं करा जागा. थोडं या साईडला आणि या साईडला असं आहे. एकाच साईडला असं व्यवस्थित जागा करा. हा इकडे पाठीमागे पर्यंत करा. नित्यानंद करे बराभय करे सौंदर्य रत्ना करे निरेदो केर गोर भावन करे प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालय जल. हाताने हातात द्या आणि असं द्या. उठून येऊ नका समोर. चला बाकीचे जाऊ नका त्यांच्यासोबत. शंकरम ज्ञान वैराग्य सिद्धाक्षाम दहेज पार्वती माता पिता देवो महेश्वर बांधवा शिवभक्त स्वदेशो भुवनंद्रया. हर हर महादेव. दम्मानी टाका देऊन आपल्या आपल्या जागेवर शांत बसा. दर्शन नंतर घ्या. नंतर कोणा बाबा इथे बसल्यानंतर कोणाला काय दर्शन सन्मान करायचा चालते. तोपर्यंत गणेश शेंडगे सकाळी जेवणाच्या ठिकाणी करून घेऊ. या ठिकाणी सर्व आलेल्या साधू संत महंत स्वामीजी महाराजांचा गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी वस्त्र देऊन आणि हार श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान होईल. मी सर्व ते आणा ना तिकडं, ते पिशव्या आणा. सर्वांच्या देवस्थान आणि या देवस्थानच्या गादीवर शिवगिरी बाबा नंतर नारायण बाबा, योगिरी बाबा नंतर बाबापर्यंत गेली. दुर्दैवाने आपल्याला त्यांना येत आलं नाही. त्यानंतर आपल्याला या गादीवर कुणाला बसवायचं हा प्रश्न आपल्या पुढे उभा होता. आणि परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील अत्यंत विद्वान असा साधू आपल्याला या ठिकाणी आपल्या नशिबात मिळाले आहे. तुम्हाला सांगतो की आदरणीय महेश्वरा माणूस आपल्याला मिळालेला आहे. यापुढं महेश्वरानंदगिरी महाराज कीर्तन करावे आजच्या राज्यामध्ये नक्कीच्या कोलावडीचं नाव केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा माझा विश्वास आहे बाबाची आपण करायची असो. यानंतर या ठिकाणी अत्यंत सर्व स्वामीची विद्वान माणसं या ठिकाणी आला. तुमचं खरोखरच मानव तेवढा आभार कमीच आहे. तुमच्या या आमच्या भूमीमध्ये तुमचे पाय लागले हे आमचं संस्थान नक्कीच
नक्कीच त्या वतीनं महंतांच्या वतीनं टाळ्या वाजवत होता. पुनश्च एकदा सगळ्या स्वामीजींचं अत्यंत महान विभूतींचं या गावकऱ्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करून सरांकडे मी माईक सुपूर्द करतो. सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी प्रचंड टाळ्या वाजवून आपण विष्णू बाबांच्या या ठिकाणी आभार मानूया. दर्शन पुन्हा घ्या, दर्शन सगळे होणार दिसते का? पुंडलिकाय वरदे हरिविठ्ठल, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेगिरी बाबा महाराज की, देवगिरी बाबा महाराज की. या ठिकाणी महाप्रसाद होईल. त्या ताटांनी हा काही सवासनी 2-4 आहेत त्या महाराजांना या ठिकाणी ओवाळणार आहेत आणि त्यांचा सन्मान करणार आहेत आणि नंतर सर्वजणच करा या ठिकाणी येऊन आणि मग लगेच ज्ञानेश्वर सिंगल, ज्ञानेश्वर सिंगल स्वामी महाराज एका बाजूने बावलन दर्शन घेणार आहे. इकडून या, पलीकडून या ना, दर्शन घेणार आहे असं. आजचा पहिला दिवस प्रसाद घेतल्याशिवाय कुणी सुद्धा जायचं नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. अहो रांगेत या ना, रांगेत या ना. हो ताई, महिला मंडळी रांग लावा, रांग. चला पाहुणे मंडळी, महादेव इंगोले तिथे पाहुणे बसून घ्या. तिथल्या त्या खाली बसल्या समोरच्या महिला उठवा. पुन्हा गावाला येऊन सांगा की हे दियार आमच्या आहेत आणि आम्ही पुन्हा देणार नाहीत म्हणून. आता बंकीला इथं पाणी वाटण्यासाठी दियार नाही, ताबडतोब तुम्ही दियार आणून द्या. पाऊस चालू झालाय, ते वाहने उभं राहिलेत. वाढणारी या वरणवाले वरण आहे का? वरण वरण हो इकडे 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 इथे इथे